MPSCच्या परीक्षा ऑफलाईन झाल्याच पाहिजेत या उद्देशाने आम्ही आज इकडे MPSCचं हेड ऑफिस आहे नवी मुंबई CBD बेलापूरमध्ये, तिथे आम्ही उपोषणाला सुरुवात केलेली आहे. साखळी बेमुदत आंदोलन हे आम्ही केलेलं आहे काँग्रेस पक्षातर्फे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे आमचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ साहेबांच्या ह्या नेतृत्वाखाली आम्ही आज ही उपोषणाला सुरुवात केलेली आहे. जोपर्यंत शासन MPSCची परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्यासाठी घोषणा करत नाही तोपर्यंत हे आंदोलन CBD बेलापूरमध्ये सुरूच राहील. नमस्कार. आज MPSC मुख्यालयावरती काँग्रेस पक्षाचं साखळी उपोषण आम्ही चालू केलेलं आहे. MPSC विद्यार्थ्यांच्या सोबत होणारी आयोगाने केलेली जी लपवाछपवी आहे त्याच्या विरोधात आम्ही या ठिकाणी आंदोलन करत आहोत. MPSC विद्यार्थ्यांच्या ज्या परीक्षा आहेत त्या ऑनलाईन पद्धतीने घेण्याचा जो सरकारने घाट घातलेला आहे तो पाठी घेऊन या ठिकाणी आम्ही आयोगाला सुद्धा अशा पद्धतीची मागणी करत आहोत की या ठिकाणी ऑफलाईन परीक्षा झाल्या पाहिजेत. विद्यार्थ्यांच्यामध्ये संशयाचं आणि वेगळ्या पद्धतीचं जे वातावरण निर्माण झालेलं आहे त्याला कुठंतरी थांबवून या ठिकाणी आपण विद्यार्थ्यांसाठी ऑफलाईन पद्धतीचं परीक्षा घेतली पाहिजे अशी आमची काँग्रेस पक्षाची मागणी आहे. या ठिकाणी नवी मुंबई काँग्रेस अध्यक्ष आबा दळवी यांच्या नेतृत्वाखाली, त्याचप्रमाणे काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस धनंजयजी शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी सर्वच काँग्रेस पदाधिकारी या ठिकाणी जमलेलो आहोत. आम्ही विद्यार्थी आणि त्याचप्रमाणे काँग्रेस रोजगार स्वयंरोजगार आघाडी या आंदोलनाला पूर्णपणे पाठिंबा देऊन या ठिकाणी आंदोलन करत आहोत. जोपर्यंत आयोग या पद्धतीचं निर्णय घेत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणाहून हलणार नाही आणि विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी ऑफलाईन परीक्षा झाल्या पाहिजेत या मागणीसाठी आम्ही ठाम आहोत. मुंबई अध्यक्ष सोशल मीडिया. माझा एक भाजपा सरकारला एक प्रश्न आहे की हे जे तुम्ही नवीन पद्धत आणतायत ऑफलाईनचं ऑनलाईन, पहिले तर हा अट्टास का? जी वर्षानुवर्ष जे मुलं गावोखेडी जे अभ्यास करतायत, लायब्ररीत अभ्यास करतात, त्यांच्याकडे कॉम्प्युटरची सुविधा नाही आहे. मुद्दा शहरातल्या मुलांचा नाही आहे तर हा गावातल्या मुलांचा पण आहे. ठीक आहे, आता हा अट्टास केला त्याच्यात त्यांना साध्य काय होणार आहे? कारण की हे एक संशयाची सुई येते की अचानकच 2 आठवड्यामध्ये हा डिसिजन का? सर्वांना, जसं आता धनंजय सर बोलले की सर्वांना विश्वासात घेऊन हा निर्णय का घेण्यात नाही? असा मी एक तरुण म्हणून माझा हा एक प्रश्न आहे आणि असा माझ्यासारख्या लाखो तरुणांचा हा प्रश्न असेल. आणि दुसरी गोष्ट, जुनी पद्धत नवीन पद्धत अवलंबण्यासाठी थोडा वेळ द्यावा लागतो, तर तो वेळ अगोदर द्यावा माझी अशी विनंती आहे. आणि आता सध्या तरी आम्हाला असं वाटतं की ऑफलाईनवरच सध्याच्या परीक्षा व्हाव्या, कारण की एक गरीब शेतकऱ्याच्या मुलाला सुद्धा ती परीक्षा देता यावी. प्रत्येक पालकांचा आणि पाल्याचा स्वप्न असतं की अधिकारी व्हावं. कुठेतरी सरकार, मला असं वाटतं की त्यांचं स्वप्न कुठेतरी मोडतायत, तर ते होऊ नये म्हणून आम्ही नवी मुंबई काँग्रेसतर्फे आणि महाराष्ट्र काँग्रेसतर्फे बेमुदत उपोषण करतो आहे, साखळी उपोषण, आणि आमचा कडाडून विरोध असेल. नमस्कार, मी उज्ज्वला साळवे, नवी मुंबई महिला काँग्रेस तर्फे मी आपल्या सर्वांना आव्हान करते की याचा आपण सर्वांनी मिळून निषेध केला पाहिजे. महाराष्ट्रातल्या तमाम विद्यार्थ्यांना व विद्यार्थिनींना व त्यांच्या पालकांना मी आव्हान करते की आपणही यामध्ये मोठ्या संख्येने सहभाग घ्या अशी आपल्या सर्वांना विनंती आहे. कारण हा प्रश्न फक्त एकटा काँग्रेसचा नाही, आपल्या भविष्याचा आहे आणि काँग्रेसच फक्त आपलं भविष्य आहे. आज आपण सर्व साखळी उपोषणाला बसलेलो आहे. महाराष्ट्र सरकारचा जो निर्णय आलेला आहे त्या निर्णयाला आम्ही जाहीर निषेध करून आज आमच्या नवी मुंबई जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने साखळी उपोषण आम्ही चालू केलेले आहे. आणि हे साखळी उपोषण आम्ही कंटिन्यू ठेवणार आहे. कारण मला तर वाटतं या भारतीय जनता पक्षाच्या सरकारने हे जे नीटचे जे पेपर फुटलेले आहेत त्या पेपरचं एक डायव्हर्शन, मला म्हणतो म्हणजे माणसांचं डायव्हर्शन करण्यासाठी त्यांनी हे गोष्टी केलेल्या आहेत. आणि आम्ही त्या काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही त्यांना असं होऊन देणार नाही. आणि या ऑफलाईन जी परीक्षा व्हायला पाहिजे होती ती ते ऑनलाईन करतात, ते ऑनलाईन नाही झाली पाहिजे. कारण विद्यार्थ्यांना जो प्रश्न आहे तो होत नाही आहे. त्यामुळं आम्ही
आबासाहेबांच्या आणि इतर आमच्या कार्यकर्त्यांच्या वतीने आम्ही भारतीय जनता पक्षाचा जाहीर निषेध करतो आणि ऑफलाईन घ्यायलाच पाहिजे असे आम्ही या प्रसंगी जाहीर करतो. आजचं जे उपोषण आहे ते पुढील येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी आहे. MPSCची परीक्षेचा अभ्यास हा काही साधा अभ्यास नाही. मी फार लोकांना पाहिलं आहे की ते 2-2 वर्ष ताईचं लग्न, मावशीचं लग्न, बारसे, साखरपुडे सर्व विसरतात आणि त्या अभ्यासामध्ये मन लावून एकमेकांना प्रश्न विचारत असतात. मी असंच एकदा विचारलं होतं पोरांना, ते एकमेकांना प्रश्न विचारत होते. म्हणजे तुम्ही काय करता? तर बोलतं आमची MPSCची परीक्षेची तयारी चालू आहे. म्हणजे इतकं म्हणजे सर्व त्याग करून ते अभ्यास करतात. आणि हे महाराष्ट्र शासन गेल्या 10-12 वर्षापासून विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना गोल गोल फिरवत आहेत. याचा काय त्यांच्या मनामध्ये आलं तर मराठी आता त्यांनी बंदच केलेली आहे. आता इंग्रजी माध्यम पण ते ऑनलाईनच करतील, शिक्षण चालू करतील, शाळा बंद करतील आणि त्यांचे शिक्षकांचे पैसे हे कुठल्या तरी भ्रष्टाचारामध्ये वापरतील. त्यासाठी काँग्रेस पक्ष सक्षम आहे. आणि कोणाला माहिती नसेल परंतु काँग्रेस पक्षाने हा विषय पूर्ण महाराष्ट्रामध्ये उचललेला आहे आणि MPSCची परीक्षा ही ऑफलाईनच झाली पाहिजे अशा पद्धतीचा हा आंदोलन आहे. आणि ह्या आंदोलनामध्ये आम्ही नवी मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष माननीय आबा दलवी यांच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी आम्ही बसणार आहोत. आज जोपर्यंत ह्या अधिकाऱ्यांकडून निर्णय येत नाही तोपर्यंत या ठिकाणी आम्ही साखळी उपोषणाच्या माध्यमातून बसणार आहोत. जय आगरी. आज नवी मुंबई जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आबा दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली इथे आम्ही साखळी उपोषण करतो आहे. MPSC कार्यालय आमच्या बाजूलाच आहे. आमची प्रमुख मागणी आहे की MPSCच्या जे परीक्षा आहेत त्या आत्तापर्यंत ऑफलाईन होत होत्या, आता त्यांनी ते ऑनलाईन करायचा घाट घातलेला आहे. तर याच्यावर नवी मुंबई काँग्रेस कमिटीच्या वतीने जे मुलं आहेत जी याच्यासाठी तयारी करतात वेगवेगळ्या जिल्ह्यातून आणि त्यांचे पालक पण गरीब परिस्थितीत असलेले शेतकरी वर्ग झाला, त्यांची मुलं आहेत, ती मुलं 2-2 वर्ष तयारी करून याच्यासाठी परीक्षेसाठी हे करतात आणि ऑनलाईन परीक्षा घेऊन आता आपण बघितलं असेल नीटच्या परीक्षेमध्ये पण घोटाळा झाला, नीटचे पेपर फुटले. तसंच हे प्रकार होऊन ऑनलाईन पद्धतीमध्ये ऑनलाईन म्हणजे झोल आहे सगळा. ऑफलाईन पद्धत झाली तर ज्यांनी अभ्यास केलेला आहे, ज्यांनी त्याच्यासाठी तयारी केली आहे त्यांना त्याच्यामध्ये न्याय भेटेल. तर आज आम्ही याच्यासाठी मागणी करतो आहे की ऑफलाईन पद्धतीनेच या परीक्षा पुढे घेतल्या जाव्या. त्यासाठी जोपर्यंत हा निर्णय होत नाही तोपर्यंत आम्ही इथे साखळी उपोषणाला बसलेलो आहे. आणि हे नवी मुंबई जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार आहे. नमस्कार, मी धनंजय शिंदे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचा सरचिटणीस आणि रोजगार व स्वयंरोजगार विभागाचा अध्यक्ष आहे. आपल्या बाजूला MPSCचं मुख्य कार्यालय आहे आणि या कार्यालयाच्या माध्यमातून राज्यभर जे काही सरकारी नोकरी परीक्षा असतात तर त्या परीक्षा घेतल्या जातात. गेले अनेक वर्ष MPSC स्वतः ऑफलाईन पद्धतीने परीक्षा घेते आहे आणि त्याच्यात सर्वजण समाधानी आहेत. आज महाराष्ट्रात जवळजवळ 50 ते 60 लाख मुलं स्पर्धा परीक्षांची तयारी करतात आणि आपली नवी मुंबईच नव्हे तर पनवेल, ठाणे, रायगड, कल्याण, डोंबिवली आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये आणि शहरांमध्ये गावागावामध्ये मुलं MPSCची परीक्षाची तयारी करत असतात. अनेक वर्ष ही मुलं तयारी करतात. परंतु गेल्या 2 आठवड्यापूर्वी MPSCने एक जो निर्णय घेतलेला आहे त्याच्यामुळे या मुलांना प्रचंड असंतोष आहे. MPSCने ज्या पूर्वी परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घ्यायची आहे त्या सगळ्या ती परीक्षा आता ऑनलाईन पद्धतीने घ्यायचा निर्णय घेतलेला आहे आणि तो जाहीर पण करून टाकलेला आहे. सरकार किंवा स्वायत्त संस्था एखादा निर्णय घेते त्यावेळेस लोकांची सुद्धा काय भूमिका आहे, विद्यार्थ्यांची काय भूमिका आहे, शिक्षकांची काय भूमिका आहे, या क्षेत्रातले काय तज्ज्ञ मंडळी आहेत त्यांची काय भूमिका आहेत, तंत्रज्ञांच्या काय भूमिका आहेत, या भूमिका जाणून घेणं आणि त्यानुसार निर्णय घेणं अपेक्षित असतं. दुर्दैवाने या निर्णयामध्ये कोणालाही विचारात न घेता, कोणाचंही मत ग्राह्य न धरता हा परस्पर निर्णय घेतलेला असल्यामुळे राज्यभरात हजारो विद्यार्थ्यांचे उत्स्फूर्तपणे मोर्चे निघत आहेत. 2 दिवसापूर्वी संभाजीनगरला मोर्चा निघाला, त्याला जवळजवळ 10,000 लोक होती. त्याच्या अगोदर वर्धा, यवतमाळ, नांदेड, पुणे, अमरावती या ठिकाणी मोर्चे निघाली असून 12 तारखेला जी आता परीक्षा होईल MPSCची त्याच्यानंतर मुलं
राज्यातल्या जवळजवळ प्रत्येक शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये रस्त्यावर उतरणार आहेत. या मागणीसाठी काँग्रेस पक्ष मुलांच्या सोबत खांद्याला खांदा लावून लढतोय आणि म्हणूनच इथे संविधानिक पद्धतीने आपण आजपासून उपोषणाला सुरुवात केलेली आहे. आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून माझी सर्वजणांना विनंती आहे की आपण स्वतः या विद्यार्थ्यांच्या संवेदनशील मागणीला 4 तास, 8 तास किंवा 12 तास तुम्ही स्वतः इथे उपोषणाला बसून एक समर्थन द्या. कारण हा भविष्यात महाराष्ट्र सरकार चालवणारा हे भविष्यातले अधिकारी आहेत आणि म्हणून त्यांना त्यांच्या मागण्यांसाठी आपण न्याय देणं हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे.